पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्यामध्ये कुठलंही वितृष्ट नाही असं नितीन गडकरी म्हणालेले आहेत। माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले। ज्यांच्यात पंतप्रधान मोदींवर थेट टीका करण्याची हिंमत नाही ते माझा वापर करून संभ्रम पसरवतात असे गडकरी म्हणाले। तर इलेक्टोरल बॉन्डबद्दलही त्यांनी रोखठोक मत व्यक्त केलं। न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, पण निवडणुका लढण्यासाठी पैसे तर लागतातच असंही गडकरी म्हणाले। असं तुम्ही म्हटलं ना की मोदीजी आले आणि मी नमस्कार नाही केला, त्याच व्हिडिओमध्ये मी नमस्कार केला, माझा हात खाली केला आणि मग ते पुढे गेले। ते दुसऱ्याला त्यांनी केलं तर मी खाली होतो ते दाखवलं गेलं। ते नंतर व्हेरीफाय पण झालं आणि ते ऑलरेडी रेकॉर्डिंग आहे। अनेक वेळा जाणून बुजून ज्या लोकांना मोदींवर अटॅक करण्याची हिंमत नाही आहे ते कुठेतरी माझ्या बोलण्याचा गैरअर्थ लावून ते मांडतात आणि कोणीतरी एक जण आपल्या वेबसाईटवर असं उलटे टाकतो आणि मग बाकीच्या मीडिया त्याचा आधार घेऊन देतात। मुळामध्ये अशा कुठल्याही प्रकारचे त्यांचे आणि माझ्या संबंधात तणाव नाही आहे। माझं नेहमी बोलणं होतं, चर्चा होते। कसं आहे की ग्राउंड रियालिटी ही आहे की पैशाशिवाय पक्ष चालू शकत नाही, निवडणुका लढू शकत नाही आणि तुम्हाला याचं सत्य सगळं माहिती आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की याच्यात कुठला तरी मार्ग शोधला पाहिजे। ज्यावेळी अरुण जेटली अर्थमंत्री होते त्यावेळी मी पण त्या विचारविनिमयामध्ये होतो आणि त्यावेळी कोणाने आपण कॅशमध्ये पैसे घ्यायच्या ऐवजी ते पैसे जर त्यांनी आपल्याला बॉन्ड्समध्ये दिले आणि बॉन्ड्समध्ये पॉलिटिकल पार्टी सगळ्यांनाच दिले तर यातून एक चांगला सुधार होईल या भावनेतून त्यावेळी हे धोरण ठरवलं होतं। मुद्दा असा आहे की हे योग्य नाही तर हे अयोग्य आहे तर योग्य काय आहे आणि प्रत्येक पक्षाला उमेदवाराला पैसा तर लागतोच, मग हे कसं करायचं? त्यामुळे कुठेतरी या यक्ष प्रश्नाचं उत्तर ट्रान्सपरन्सीनी आणि लोकशाही मजबूत करण्याची शोधण्याची गरज आहे। न्यायालयाने सध्या न्यायालयामध्ये मॅटर सबज्युडिस आहे, त्यामुळे जास्त काही कॉमेंट्स न्यायालयाबद्दल करणं योग्य होणार नाही। पण सगळ्यांनी मिळून याच्याबद्दल एकदा काहीतरी उपाय शोधून सर्वसंमतीने काहीतरी भूमिका घेणं हे लोकशाही करता आवश्यक आहे असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।